मी पप्पू जमादार, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सदस्य। आज माळढोक दिसल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे आणि गेल्या 8 दिवसापासून नान्नज वन क्षेत्रात माळढोकचा वावर आहे। याचं चित्रीकरण इथले वन्यजीव विभागाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना देखील ते सायटिंग झालेली आहे। तर माळढोक बऱ्याच वर्षानंतर या क्षेत्रात आलं आहे, त्यासाठी हे एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल वन्यजीव प्रेमींसाठी। नमस्कार, मी आदित्य घडगे। माळढोक पक्ष्याबद्दल पुस्तकात वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, पण प्रत्यक्षिक कधी पाहिलेलं नाही आहे। काल न्यूज आली होती की नान्नजमध्ये माळढोक पक्षी आला आहे, पण मी 2-3 दिवसापासून फिरत आहे इकडं निसर्गाच्या सानिध्यात। माळढोक पक्षी एक बघण्याची जी लहानपणापासूनची जी आवड आहे ते पूर्ण करण्यासाठी मी या एरियात फिरत आहे। तसंच लहानपणापासून पण माळढोकचं खूप नाव ऐकलं आहे, पण आता माळढोक दिसतोय का नाही याचे एक अनुभव घेत आहे मी। मी शुभांगी जावळे, वन परिक्षेत्र अधिकारी, माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज। माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज संरक्षित क्षेत्रामध्ये माळढोक पक्ष्याचा वावर 2 दिवसापासून दिसून येत आहे। तरी माळढोक पक्षी हा क्रिटिकल एंडेंजर्ड स्पेसीज म्हणून गणला जातो। माळढोक पक्ष्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वन्यजीव विभाग पार पाडत आहे। सदर वन्यजीव विभाग जबाबदारी पार पाडताना खालील निर्बंध पर्यटकांसाठी लागू केलेले आहेत। ते निर्बंध आजपासून ते डिसेंबर 2022 पर्यंत लागू राहतील। माळढोक पक्षी अभयारण्य क्षेत्रात तसेच इकोसेन्सिटिव्ह झोन क्षेत्रात फिरत असताना त्यासोबत वन्यजीव विभागाचा गाईड सोबत असणे अनिवार्य आहे। तसेच विनापरवानगी आपण कॅमेरा यूज करू शकत नाही। माळढोक पक्षी अभयारण्य क्षेत्रामध्ये आपण कॅमेरा यूज करू शकत नाही।